अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू व्यूअर्स, आज तुम्हाला फुरसा साप याला इंग्लिशीत काय बोलतात? इंग्लिशीत काहीतरी नाव असेल ना. फुरसा साप आहे, मेलेलो आहे. ती तुम्हाला आज मी दाखवता की हे खतरनाक असतात. ते साप चावल्यावरती माणसाची मौत पण होऊ शकते. दिलीप भाईच्या वाडीत त्यासाठी जरा सावधान राहायचं सगळ्यांनी. आपला परिसर साफसफाईला ठेवा. जास्ती घास एकदम 5-5-6 फूट उगते, 3 फूट उगते, ती सगळी साफसफाई कराल ते साप बी येणार नाही. हे बघा, हे साप डिझाईन काय आहे ना त्या अंगावर. बघलीस बघलो कसं मारून दिलीप भाई? रुपये हा बघा, आता फुरसा आहे. हा फुरसा लय खतरनाक असतो. चावला तर माणूस दगावतो. म्हणून ह्याची काळजी घ्या. हा डेंजर फुरसा. चला, आणि घराचा आजूबाजूचा परिसर वगैरे स्वच्छ करा. स्वच्छ कधी ठेवा. तुमचे नातेवाईक कोण आले मुंबईवरून, त्या माहिती नसतं. लहान लहान मुलं असतात तर पटापट लगेच बिना चपलीचे लगेच बाहेर येतात आणि फिरतात, खेळतात. तर त्यावेळेला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून परिसर आजूबाजूचा साफ करा साफ ठेवा. आणि काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.